नमस्कार शिक्षक मित्रांनो, आज आपण बालमानसशास्त्र या विषयावर आधारित 30 प्रश्न पाहणार आहोत. पहिला प्रश्न, बाल्यावस्था रिकामी जागा वर्ष असते. ऑप्शन 1 1 महिना ते 2 वर्ष, ऑप्शन 2 30 दिवसापर्यंत, ऑप्शन 3 2 ते 6 वर्ष, ऑप्शन 4 6 ते 12 वर्ष. तर पहा, बाल्यावस्था असते ऑप्शन क्रमांक 3 2 ते 6 वर्ष. दुसरा प्रश्न, स्त्री व पुरुषाच्या मिलनाच्या वेळी रिकामी जागा लैंगिक गुणसूत्रांचा संयोग झाल्यास मुलींचा जन्म होतो. मुलींचा जन्म विचारला आहे. तर ऑप्शन पहा, एक्स आणि वाय, ऑप्शन 2 वाय अँड वाय, ऑप्शन 3 एक्स अँड एक्स आणि ऑप्शन 4 वरील सर्व. तर पहा, मुलींचा जन्म कधी होतो? एक्स म्हणजे ऑप्शन क्रमांक 3. नंबर 3, शिक्षकांनी खालील अध्यापन पद्धतीचा सराव करणे आवश्यक आहे. व्याख्यान पद्धती, आंतरक्रियात्मक पद्धती, वर्णनात्मक पद्धती आणि वरीलपैकी कोणतीही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 आंतरक्रियात्मक पद्धती. ऑप्शन क्रमांक 4, वर्गातील एक खोडकर बालक इतर विद्यार्थ्यांना त्रास देतो. अशा स्थितीत अध्यापकाने बालकाची समस्या अडचण जाणून घेण्यासाठी कोणत्या पद्धतीचा उपयोग करावा? ऑप्शन पहा, सर्वेक्षण पद्धती, वैयक्तिक अध्यापन पद्धती, प्रयोगात्मक पद्धती, निरीक्षण पर्यवेक्षण पद्धती. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. आपल्याला एकाच बालकाची समस्या जाणून घ्यायची आहे. अशा वेळेस आपल्याला त्या बालकाचा वैयक्तिक अध्ययन पद्धती करणे आवश्यक आहे. म्हणून याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 वैयक्तिक अध्यापन पद्धती. प्रश्न 5, खालीलपैकी शैक्षणिक मानसशास्त्राचे स्वरूप कोणते? कला, विज्ञान, विधायक विज्ञान, वरीलपैकी एकही नाही. तर पहा, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 विधायक विज्ञान. प्रश्न क्रमांक 6, जर एखादा विद्यार्थी तुम्हाला सन्मान देत नसेल तर तुम्ही काय केलं पाहिजे? त्याकडे दुर्लक्ष कराल, परीक्षेत कमी गुण देताल, त्याच्या पालकाशी संवाद साधाल, त्याला रागवाल. तर पहा, आपल्याला यामध्ये निगेटिव्ह पाहिजेच नाही. म्हणजे त्याकडे दुर्लक्ष कराल, परीक्षेत गुण कमी द्याल, त्याला रागवाल, हे नाही पाहिजे. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 त्याच्या पालकाशी संवाद साधाल. प्राथमिक शिक्षकासाठी बाल मनोविज्ञानाचे ज्ञान असणे आवश्यक आहे, कारण मुलांना अनुशासित करण्यास मदत होते. चुकीचं आहे. परीक्षेच्या निकालामध्ये प्रगती होते, हेही बरोबर नाही आहे. मुलांना अभिप्रेरित करण्याचा सोयीस्कर मार्ग आहे. मुलांच्या व्यवहाराला समजण्यासाठी शिक्षकांना मदत होते. तर याचं योग्य उत्तर आहे 3 पेक्षा 4 हे याचं योग्य उत्तर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4. शिक्षणाचा उद्देश हा असावा: विद्यार्थ्यांना व्यावसायिकदृष्ट्या कुशल बनवणे, विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जागृतीचा विकास करणे, विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी तयार करणे, व्यावहारिक जीवनासाठी विद्यार्थ्यांना तयार करणे. तर पहा, शिक्षणाचा जो महत्त्वाचा उद्देश आहे तो आहे ऑप्शन क्रमांक 4 व्यावहारिक जीवनासाठी विद्यार्थ्यांना तयार करणे. प्रश्न 10, एका बालकाचे पालक तुम्हाला कधीही शाळेत भेटण्यास आले नाही. अशा स्थितीत ऑप्शन क्रमांक 1 बालकाकडे दुर्लक्ष कराल, पालकास पत्र लिहाल, तुम्ही स्वतः त्यांना भेटाल, बालकाला शिक्षा द्याल. तर पहा, निगेटिव्ह आपल्याला पाहिजेच नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आणि 4 नाहीच. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 तुम्ही स्वतः त्यांना भेटाल. 11वा प्रश्न, जर काही विद्यार्थी वर्गात शिकण्याच्या मनस्थितीत नाही, अशा वेळी तुम्ही काय कराल? त्यांना अध्ययन करण्यास बंधन घालाल, निगेटिव्ह पाहिजे नाही. त्या विद्यार्थ्यांना वर्ग सोडून जाण्यास सांगाल, हे करता येत नाही. त्यांना व्यवस्थित अध्यापन करण्याची सूचना द्याल, हेही बरोबर नाही आहे. त्यांच्या रुचीशी संबंधित रंजक बाबी सांगाल, हे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. एक प्रक्रिया म्हणून अभिप्रेरणाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही? योग्य नाही म्हटलं त्यांनी. ते व्यक्तीला त्याच्या ध्येयाकडे नेते, बरोबर आहे. ते व्यक्तीच्या शारीरिक आवश्यकतांचे समाधान करते, हे बरोबर आहे. ते व्यक्तीच्या मनोवैज्ञानिक आकांक्षाच्या प्राप्तीकरिता सहाय्य करते, हे बरोबर आहे. ते व्यक्तीला अप्रिय स्थितीपासून दूर ठेवते, ही यातलं चुकीचं आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी कोणते मतिमंदतेचे वैशिष्ट्य नाही? तर पहा, बुद्ध्यांक 25 ते 70च्या मध्ये असणे हे आहे वैशिष्ट्य. मंद गतीने शिकणे, जीवनातील दैनंदिन प्रक्रिया न करू शकणे हे वैशिष्ट्य आहे.
वातावरणाशी अनुकूल होण्यास अडचणी येणे हे वैशिष्ट्य आहे. उरलं काय मग, आंतरवैयक्तिक संबंधामध्ये कमकुवतपणा असणे हे याचं वैशिष्ट्य नाही. ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 14. प्राथमिक शाळेतील बालकांसाठी खालीलपैकी काय उत्तम मानले जाते? व्हिडिओ अनुरूपण म्हणजे व्हिडिओ दाखविणे, प्रदर्शन, स्वतः घेतलेला अनुभव, वरील सर्व. तर सगळ्यात उत्तम काय यापैकी? स्वतः घेतलेला अनुभव. प्रश्न क्रमांक 15. हे अध्ययनाच्या अयोग्यतेचे लक्षण आहे. अध्ययनाच्या अयोग्यतेचे लक्षण. तर पहा, पडून जाण्याची प्रवृत्ती असणे, अशांत, ऊर्जावान व विध्वंसक असणे, अवधानासंबंधित विकार, अभिप्रेरणेचा अभाव. तर अयोग्यतेचं लक्षण आहे ऑप्शन क्रमांक 3, अवधानासंबंधित विकार. प्रश्न क्रमांक 16. सुरक्षा तंत्र हे आपल्याला खूप मदत करते. हिंसक कृतीपासून वाचविण्यास, तणाव दूर करण्यास, थकवा दूर करण्यास, अनोळखी व्यक्तीपासून वाचवण्यास. तर पहा, सुरक्षा तंत्र आपल्याला मदत करते ऑप्शन क्रमांक 2, आपला तणाव दूर करण्यास. बाकीचे जे ऑप्शन आहे हे त्याचं योग्य उत्तर नाही. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, तणाव दूर करण्यास. प्रश्न क्रमांक 17. नेहमी विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी रिकामी जागांचा संकेत आहे. ऑप्शन पहा, ते कसे शिकतात, यांत्रिक अभ्यासाची आवश्यकता, शिकण्याची अनुपस्थिती, विद्यार्थ्यांना सामाजिक आर्थिक स्तर. तर येणाऱ्या अडचणी याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, शिकण्याची अनुपस्थिती. प्रश्न क्रमांक 18. शिक्षणाचे ध्येय खालीलपैकी कोणते नसले पाहिजे? नसले पाहिजे. विद्यार्थ्यांना माहिती मिळवण्यास सहाय्य करणे हे असलं पाहिजे. केवळ माहिती संक्रमित करणे. केवळ हा निगेटिव्ह शब्द आहे, म्हणजे हेच याचं चुकीचं उत्तर असेल. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 याचं उत्तर आहे. मूल्यमापन त्रिकोणात रिकामी जागा प्रमुख घटक असतात. 3, 6, 4, 9. तर पहा, मूल्यमापन त्रिकोणामध्ये 3 घटक असतात. प्रश्न क्रमांक 20. अभ्यासक्रम विकसन ही प्रक्रिया आहे. तात्पुरती, अखंड, अलौकिक, स्थिर. तर अभ्यासक्रम विकसन ही कशी आहे? अखंड प्रक्रिया आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2. विद्यार्थ्याच्या अंतिम वर्तनाचे स्पष्ट चित्र म्हणजे रिकामी जागा होय. अध्ययनाची उद्दिष्टे, अध्ययनकरण, अध्ययन निष्पत्ती, अध्ययन अनुभव. तर पहा, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, अध्ययन निष्पत्ती. प्रश्न क्रमांक 22. उलट सुलट बाजू मांडणे, विधानाचे खंडन करणे, समर्थन करणे या बाबी रिकामी जागामध्ये येतात. पाठांतर, स्मृती, वादविवाद, विवरण. तर पहा, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, वादविवाद. यामध्येच आपण आपली बाजू मांडतो. प्रश्न क्रमांक 23. आजकाल अध्यापक संघटनेच्या बाबतीत खालील दोष आढळून येतात. म्हणजे जे शिक्षकांचे संघटना आहे त्या बाबतीत कोणते दोष आढळून येतात? संघटनांना आलेले राजकीय स्वरूप, बरोबर आहे. बौद्धिक व व्यावसायिक सुधारणाचा अभाव, हेही बरोबर आहे. शैक्षणिक बाबीपेक्षा इतर बाबीत रस घेणे, हेही बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4, वरील सर्व हे याचं उत्तर आहे. प्रश्न 24. रिकामी जागा हा द्विध्रुवात्मक शिक्षण पद्धतीच्या पायऱ्या आहेत. द्विध्रुवात्मक म्हणजे 2 ध्रुव. प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, उच्च प्राथमिक शिक्षण, वरील सर्व. त्याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, वरील सर्व. प्रश्न क्रमांक 25. अपंग विद्यार्थ्याच्या जटिल समस्यासाठी शिक्षकाने काय केलं पाहिजे? त्यांच्या पालकास समस्या सोडविण्याबाबत सांगावे, याबाबत प्राचार्याचा सल्ला घ्यावा, डॉक्टराची मदत घ्यावी, सहकारी शिक्षकाची मदत घ्यावी. तर पहा, अपंग विद्यार्थ्यांच्या जटिल समस्येसाठी शिक्षकानं डॉक्टरांची मदत घेणे अति आवश्यक आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26. अध्ययन अध्यापनावर याचा परिणाम होतो. शारीरिक घटक, सामाजिक घटक, परिसरीय घटक, वरील सर्व. तर पहा, अध्ययन अध्यापनावर शारीरिक घटक, सामाजिक घटक आणि परिसरातील घटक या सगळ्यांचा समावेश म्हणजे परिणाम होतो. म्हणून याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, वरील सर्व. अध्यापन हा रिकामी जागा आहे. व्यवसाय, उद्योग, धंदा, वरील सर्व. तर पहा, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, व्यवसाय. अध्यापन काय आहे? एक व्यवसाय आहे. प्रश्न क्रमांक 28. राघव व रमेश यापैकी राघव हा सांगितलेली गोष्ट ताबडतोब आत्मसात करतो व रमेश आत्मसात करत नाही. या दोघांमध्ये रिकामी जागा कोणता भेद दिसतो?
बौद्धिक, आत्मिक, शारीरिक तिन्हीपैकी कोणताही भेद असू शकतो. तर पहा इथं आपल्याला त्यांनी काय म्हटलं आहे, तर आत्मसात करतो म्हणजे बौद्धिक क्षमतेशी संबंधित हा प्रश्न आहे, म्हणून याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. 29. कौटुंबिक समस्येने त्रासलेला एक विद्यार्थी तुमच्याकडे मदतीसाठी आला आहे. तुम्ही या प्रसंगी कोणती भूमिका घ्याल? तर पहा, शिक्षकाचे कार्य फक्त शैक्षणिक समस्या निराकरणाचे आहे, हे चुकीचं आहे. कौटुंबिक समस्येचा दुष्परिणाम विद्यार्थ्याच्या शिक्षणावर होत असेल तरच त्याला मदत कराल, हे बरोबर नाही आहे. त्या विद्यार्थ्याला शक्य तेवढी मदत करण्याचा प्रयत्न कराल. हे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 30 पहा. विद्यार्थ्याने परीक्षेत उत्तम यश मिळावे म्हणून आपण काय केलं पाहिजे? त्याला पारितोषिक देण्याचे आमिष दाखवावे, हे बरोबर नाही आहे. वर्गातील हुशार विद्यार्थ्याची उदाहरणे द्यावी, तुलना करावी, हे बरोबर नाही आहे. त्याच्या योग्यतेविषयी कौतुक करून प्रोत्साहन द्यावे, ऑप्शन क्रमांक 3. 4. यशस्वी विद्यार्थ्यासोबत त्याची तुलना करावी, तुलना हे बरोबरच नाही आहे, म्हणून याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. आपण त्या विद्यार्थ्याच्या योग्यतेविषयी कौतुक करून त्याला प्रोत्साहित करायला पाहिजे, म्हणजे त्याला मोटिवेट केलं पाहिजे, म्हणजे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. अशा रीतीने आपण मानसशास्त्र याच्यावर आधारित 30 प्रश्न पाहिलेले आहेत. धन्यवाद.